नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय 10च्या बातमी एबीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातली एक मोठी आणि चर्चेत राहिलेली बातमी. अमेरिकेने आता भारतीय उत्पादनांवर 25% आयात शुल्क लावलंय. खुद्द अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच याबद्दलची एक्स पोस्ट केली आहे. हा निर्णय जाहीर करताना ट्रम्प यांनी बरंच काही सांगितलेलं आहे. भारत स्वतः जे आयात शुल्क लावतो ते जगातील सर्वाधिक शुल्कांमध्ये गणलं जातं. तसंच भारत रशियाकडनं मोठ्या प्रमाणात कच्चं तेल आयात करतो. एवढंच नव्हे तर खूप आधीपासून भारत रशियाकडनं लष्करी सामुग्री विकत घेतोय. हे सगळं अजिबात ठीक नाहीये. त्यामुळे भारत आता 25% आयात शुल्क भरणार आणि त्या व्यतिरिक्त दंडही आकारला जाणार. हे वाढीव शुल्क 1 ऑगस्ट पासून म्हणजेच शुक्रवारपासून लागू होईल असे ट्रम्प यांनी जाहीर केलं. तर ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफबाबत काय एक्स पोस्ट केली आहे बघूया. लक्षात ठेवा, भारत आमचा मित्र असला तरी गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण फारसा व्यापार केलेला नाही, कारण त्यांच्या आयात शुल्कांचा दर खूपच जास्त आहे. जगातील सर्वाधिक दरांपैकी एक आहे. भारताने रशियाकडनं कायमच लष्करी उपकरणांची जास्त खरेदी केली. एकीकडे संपूर्ण जग रशिया युक्रेन युद्ध थांबावं अशी मागणी करत आहे. दुसरीकडे भारत आणि चीन हे रशियाकडून जास्त ऊर्जा खरेदी करत आहेत. ही सगळीच चांगली गोष्ट नाहीये. म्हणूनच भारताला 1 ऑगस्ट पासून 25% आयात शुल्क आणि वरील कारणांसाठी अतिरिक्त दंड भरावा लागेल. या मुद्द्याकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद. मेक अमेरिका ग्रेट अगेन अशी पोस्ट केली आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी. तर अमेरिकेने 25% आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताने काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. सरकारने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या द्विपक्षीय व्यापारावरील वक्तव्याची दखल घेतलेली आहे. सरकार त्याचे परिणाम समजून घेण्यासाठी अभ्यास करत आहे. भारत अमेरिका मागील काही महिन्यांपासून द्विपक्षीय व्यापार करार करण्यासाठी चर्चा करत आहेत. द्विपक्षीय व्यापार कराराच्या उद्दिष्टाप्रती आम्ही कटिबद्ध आहोत. सरकार शेतकऱ्यांच्या, उद्योजकांच्या, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या कल्याणास सर्वोच्च प्राधान्य. सरकार आपले राष्ट्रीय हित जपण्यासाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना करेल. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी अमेरिकेच्या निर्णयाचं कसं विश्लेषण केलंय ते आता जाणून घेऊया. कृषी क्षेत्र एक असं क्षेत्र आहे ज्यामध्ये भारत कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करणार नाही किंवा टेरिफ कमी करणार नाही याची कल्पना डोनाल्ड ट्रम्पला आहे. त्यामुळे कुठेतरी भारतावरती दबाव टाकणं, त्याचप्रमाणे भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान नुकतंच जो मुक्त व्यापार करार झालेला आहे तो एक पद्धतीने डॉलरला दिला गेलेला शह आहे. कारण हा जो मुक्त व्यापार करार आहे भारत आणि इंग्लंडमधला तो पाऊंडमध्ये होणार आहे. त्यामुळे कुठेतरी भारताला इंग्लंडची मोठी मार्केट मिळेल, युरोपचं मार्केट मिळेल आणि याचंही कुठेतरी शल्य हे डोनाल्ड ट्रम्प यांना आहे. दुसरं, त्यांना रशिया युक्रेन युद्ध सोडवता आलेलं नाहीये आणि त्यामुळे कुठेतरी पुतीन यांना देखील शिक्षा करण्यासाठी पुतीनची जे व्यापार करतायत त्यांचा ते सातत्याने उल्लेख करतायत. त्यामुळे मला असं वाटतं की हा एक पद्धतीने त्यांच्या प्रेशर पॉलिटिक्सचा भाग आहे. दरम्यान अमेरिकेच्या निर्णयानंतर आलेल्या राजकीय प्रतिक्रिया काय आहेत तेही बघूया. देखिए सर, पक्ष विपक्ष कुछ नहीं होता. जब अंतर्राष्ट्रीय कोई बात होती तो हम सब एक हैं. तो ये बहुत ही गलत कदम है अमेरिका का. 25% टैरिफ लगाना, उसके ऊपर पेनाल्टी लगा देना क्योंकि हम रशिया से इंपोर्ट करते हैं चीजें, ये तो बहुत ही गलत बात है. ये तो हमारी वजदों कुटुंबों के उसके खिलाफ है. और हम तो अपना ट्रम्प को दोस्त समझते थे, सरकार यही कहती, लेकिन उन्होंने तो बिल्कुल जो है एक तरह का तमाचा मारा है. भारतीय निर्यातकों को, भारतीय उद्योगपतियों को, भारतीय जो व्यापारी हैं उनके लिए बड़ा भारी नुकसान होगा इससे. निश्चित रूप से भारत सरकार इस बात का संज्ञान लेगी और हमें वेट करना पड़ेगा कि भारत सरकार का इस पर क्या रिस्पॉन्स है और उसी के आलोक में फिर ट्रेड और इंडस्ट्री इस पर रिएक्ट कर पाएगी. जगातल्या कोणत्याही नेत्याने भारताला ऑपरेशन सिंदूर थांबवायला सांगितलं नव्हतं असं पंतप्रधान मोदींनी काल लोकसभेत बोलताना स्पष्ट केलेलं. मात्र पंतप्रधानांच्या संसदेतल्या वक्तव्याला 12 तास होत नाहीत तोच ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपणच युद्ध थांबवलं अशी हाकाटी पेटली आहे. त्यामुळे युद्ध नेमकं कोणत्या कारणांसाठी, कुणामुळे थांबलं यावरून आरोप प्रत्यारोप अजूनही सुरूच राहणार असंच दिसतंय. पहले दिन प्रेस कॉन्फ्रेंस में कहा है कि हमारा एक्शन नॉन एक्सीलेटरी है. ये हमने कह करके किया है.
और इसके लिए साथियों हमने हमला रोका। अध्यक्ष जी, दुनिया के किसी भी नेता ने भारत के ऑपरेशन रोकने के लिए नहीं कहा। India is preparing to face higher U.S. tariffs between 20 and 25%. Yeah, I think so. Look, India's they're my friends, and he's my friend. And, they ended the war with Pakistan at my request, and that was great. And Pakistan did also. ऑपरेशन सिंदूरवरून मोदी सरकारवर हल्लाबोल